नमस्कार. आज आपण करत आहोत बीटरूट कटलेट. त्यासाठी लागणार आहे साहित्य आपणास चार बीटरूट कट करून घेतलेले आहे, 3 बटाटे घेतलेले आहे, पोहे बारीक करून घेतलेले आहे, एक साधारण पाव वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतले, पाव वाटी रवा घेतलेला आहे, लसूण आणि मिरची, हिरव्या मिरची हे दोन्ही मिक्सरला काढून त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, जिरे पावडर, तिखट आणि थोडे मिरे पावडर घेतलेली आहे. तर त्यासाठी आता सर्वप्रथम आपण बीट आणि बटाटे हे दोन्ही बॉईल करून घेणार आहोत. जास्तही शिजून घ्यायचे नाही. बीटरूट आणि बटाटे आपण बॉईल करून घेऊया, 2 शिट्ट्या काढून घेऊया. त्यासाठी हे बॉईल केल्यानंतर बटाटे आणि बीटरूट खिसून घेतला आहे. त्यामध्ये आता आपण एक एक इन्ग्रेडियंट टाकूया. हे पोह्याची पावडर केली होती ते टाकूया, मिरचीचा ठेचा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरे पावडर आणि मिरे पावडर हे सर्व इन्ग्रेडियंट टाकून घेतले आहे आणि हे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जास्त शिजून घ्यायचे नाहीत बीट आणि पोटॅटो, फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि व्यवस्थित किसून सर्व हे साहित्य एकत्र करून घ्यायचं. हे छोटे छोटे याचे पॅटीस तयार करून घ्यायचे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. आपण डीप फ्राय पण करू शकतो आणि शॅलो फ्राय पण करू शकतो. पण आता रवा जो घेतला होता त्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं. आणि यात तव्यावर सोडून द्यायचं. या पद्धतीने एक साइड व्यवस्थित याची फ्राय करून घ्यायची. आधी मीडियम गॅस केलेला आहे, मीडियम गॅसवर व्यवस्थित होऊ द्यायचं. आपण आता याची साइड पलटून घेऊया. एक साइडने चांगलं बेक झालंय, दुसरी साइड याची व्यवस्थित बेक करून घेऊया. थोडं आपण त्याला ऑइल ग्रीस करू शकतो. ते रव्यामुळं वरतून पूर्ण कडक झालंय, व्यवस्थित छान झालंय, मस्त झालंय. आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले कटलेट आता तयार आहेत. आपण सॉससोबत खाऊ शकतो. माझी डिश आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. छान छान खात राहा.